friends. Welcome in this wonderful session of POQ series. आजच्या या POQ सिरीजमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ मॅटर या टॉपिकवर जे काही प्रिव्हियस इयरला एक्झामवर क्वेश्चन पडलेले आहेत ते सर्व क्वेश्चन आपण डिस्कस करूयात. चला पहिला क्वेश्चन पहा या ठिकाणी. क्वेश्चन काय दिलाय? द बल्क मॉड्युलस ऑफ स्पेरिकल ऑब्जेक्ट इज बी. If it is subjected to the uniform pressure P, then the fraction decrease in radius is. म्हणजे रेडियसमध्ये जे काही फ्रॅक्शनल डिक्रीज आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली. मग मला सांगा बल्क मॉड्युलस इज इक्वल टू, फॉर्म्युला काय असणार आहे? बल्क मॉड्युलस इज इक्वल टू मायनस व्ही डी पी डिवायडेड बाय काय असणार आहे बेटा? बोल डी व्ही. मायनस व्ही डी पी डिवाइड बाय डी व्ही. हे डी व्ही या साईडला घेतलं, हे मायनस या साईडला गेलं तर मायनस डी व्ही डिवायडेड बाय व्ही इज इक्वल टू डी पी डिवायडेड बाय काय झालं? बोल बल्क मॉड्युलस. बरं चेंज इन प्रेशर किती दिले बेटा? बोल पी दिले तुला, तर चेंज इन प्रेशर पी असणार आहे डिवायडेड बाय बल्क मॉड्युलस. हे ऍक्च्युली काय? मायनस डी व्ही बाय डी व्ही म्हणजे काय असणार आहे? इट इज अ फ्रॅक्शनल चेंज इन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम मध्ये असणारा फ्रॅक्शनल चेंज आहे. बरं हे काय ऍक्च्युली? हे स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे. तर स्पेरिकल ऑब्जेक्टसाठी व्हॉल्यूम इज इक्वल टू, स्पेरिकल ऑब्जेक्टसाठी व्हॉल्यूम इज इक्वल टू काय असणार आहे? 4/3 पाय आर क्यूब. मग फ्रॅक्शनल चेंज इन व्हॉल्यूम डी व्ही बाय व्ही इज इक्वल टू काय असणार आहे? 3. हे डी आर डिवायडेड बाय आर. दिस इज अ फ्रॅक्शनल चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू 3 डी आर बाय आर. कारण 4/3 पाय ही कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. हे 3 समोर आलं, डेरिव्हेटिव्ह घेतला 3 डी आर डिवाइड बाय काय झालं? बोल आर. म्हणजे डी व्ही बाय व्हीच्या ठिकाणी मी व्हॅल्यू किती सबस्टिट्यूट करतो? 3 डी आर बाय आर. म्हणजे हे डी व्ही बाय ठिकाणी व्हॅल्यू टाकली 3 डी आर डिवायडेड बाय आर इज इक्वल टू पी डिवायडेड बाय बल्क मॉड्युलस, प्रेशर डिवाइड बाय बल्क मॉड्युलस. मग हे 3 या साईडला पाठवलं तर मायनस डी आर डिवाइड बाय आर इज इक्वल टू पी डिवाइड बाय 3 इंटू बल्क मॉड्युलस. आणि हे मायनस डी आर बाय आर ह्याला म्हणतात फ्रॅक्शनल चेंज इन रेडियस किंवा फ्रॅक्शनल डिक्रीज इन रेडियस. ह्या मायनसचा मिनिंग आहे फ्रॅक्शनल डिक्रीज इन रेडियस. लक्षात आलं सर्वांच्या? चलो नेक्स्ट क्वेश्चनला आपण डिस्कस करूयात बेटा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणले बघा? द यंग्स मॉड्युलस ऑफ स्टील is twice that of brass. Young's modulus of steel is twice that of brass. ठीक है. Two wires of same length of same area of cross section, one of steel and another of brass, is suspended from the same roof. If we want to lower ends of two wires be at the same level, then the weights added to the steel to the brass wire must be in the ratio. म्हणजे दोन या ठिकाणी वायर्स दिलेत असे. ठीक आहे ना. ही एक वायर आहे आणि या ठिकाणी एक वायर आहे. ह्या दोघावर लोड अलग अलग टाकलेले. ठीक आहे ना. याच्यावर लोड समजा W1 म्हणूयात आपण, हे W1 लोड, आणि याच्यावर जो लोड आहे त्याला आपण W2 म्हणूयात. लोड टाकल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की एक्सटेन्शन दोघांमध्ये सेम आलेले, म्हणजे याच्यामध्ये येणारा असणारे एक्सटेन्शन आणि यामध्ये असणाऱ्या एक्सटेन्शन, हे दोघांमधलं एक्सटेन्शन कसं आहे बेटा? बोल सेम आहे. तर त्यांनी विचारले की व्हॉट इज द रेशिओ ऑफ W1 डिवायडेड बाय W2 किंवा लोड इन स्टील टू द लोड इन काय असणार आहे? बोल ब्रास. तर सॉल्व करायचं आहे. मला सांगा एक्सटेन्शनचा फॉर्म्युला काय असणार आहे? एक्सटेन्शन डेल्टा एल इज इक्वल टू, एक्सटेन्शन डेल्टा एल इज इक्वल टू काय असणार आहे फॉर्म्युला? तर फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. लोड डिवायडेड बाय एरिया इनटू या ठिकाणी यंग्स मॉड्युलस आणि वरी काय असणार आहे? टोटल लेंथ. मग सिंपल फॉर्म्युला या ठिकाणी दोघांसाठी कम्पेअर करा. लोड इन स्टील डिवाइड बाय एरिया आणि लेंथ दोन्ही सेम आहे, त्याला टच करू नका. आणि यंग्स मॉड्युलस ऑफ काय असणार आहे? बोल स्टील इज इक्वल टू लोड इन ब्रास, लेंथ सेम आहे बेटा, त्यानंतर एरिया सेम आहे, यंग्स मॉड्युलस ऑफ ब्रास. हे एल कॅन्सल झालं, हा एरिया कॅन्सल आउट झाला. तर आता या ठिकाणी लोड इन स्टील डिवाइड बाय लोड इन ब्रास काय होतं? लोड इन स्टील डिवायडेड बाय लोड इन ब्रास इज इक्वल टू वाय ऑफ स्टील डिवाइड बाय वाय ऑफ ब्रास. आता वाय ऑफ स्टील किती दिले सांगा मला? वाय ऑफ स्टील हे डबल आहे कुणाच्या? ब्रासच्या. म्हणजे या ठिकाणी इट इज अ हॅव्हिंग व्हॅल्यू डबल द व्हॅल्यू ऑफ ब्रास डिवायडेड बाय यंग्स मॉड्युलस ऑफ ब्रास. हे वाय बी कॅन्सल झालं. आन्सर किती आला बेटा? बोल 2:1. म्हणजे लोड इन स्टील टू द लोड इन ब्रास याची व्हॅल्यू किती असणार आहे? 2:1. ओके बेटा. चलो नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूयात आपण. क्वेश्चन काय आहे बघा? टू वायर्स मेड अप ऑफ सेम मटेरियल and have the same volume. Material same आहे म्हणजे यंग्स मॉड्युलस बी काय असणार आहे? सेम असणार आहे. The first wire has a cross section area A and another wire has a cross section area 3A. The length of first wire is increased by delta L. पहिल्या वायरची लेंथ डेल्टा L ने increase केली. On applying the force capital F, how much force is needed to stretch the second wire by the same amount? म्हणजे
जर तेवढ्याच एक्सटेन्शन सेकंड वायरमध्ये जरी करायचं असेल तर एक्सटर्नल फोर्स किती लावला पाहिजे असा क्वेश्चन विचारला आहे. ठीक आहे, तर एकदम सिंपल क्वेश्चन आहे. हा एक समजा कन्सिडर करा, हे एक वायर आहे. ठीक आहे, पहिलं वायर घेऊयात. ह्या पहिल्या वायरचा क्रॉस सेक्शन एरिया तुम्हाला किती दिलाय बेटा, बोल ए दिलाय. ठीक आहे, दुसरं वायर या ठिकाणी, ह्या दुसऱ्या वायरचा क्रॉस सेक्शन एरिया 3a दिलाय. मला सांगा व्हॉल्यूम जर सेम असेल तर एरिया इंटू लेंथ ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन सेम असणार आहे, म्हणजे पलटून येणार आहे. ही लेंथ असणार आहे 3l आणि या ठिकाणी लेंथ पकडा l. ठीक आहे ना, म्हणजे या ठिकाणी रेशो उलटे घ्यायचे. हा एरिया ए असेल तर ही लेंथ 3l असणार आहे, हा एरिया 3a असेल तर लेंथ किती असणार आहे l. मग त्यांनी विचारले की जर डेल्टा एल दोन्हीकडे सेम पाहिजे असेल तर फोर्स किती अप्लाय केला पाहिजे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. डेल्टा एल ची व्हॅल्यू आत्ताच पाहिली होती आपण. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ डेल्टा एल, तर डेल्टा एल इज इक्वल टू लोड डिवाइड बाय क्रॉस सेक्शन एरिया, यंग्स मॉड्युलस आणि कॅपिटल काय असणार आहे, बोल यल असणार आहे. तर डेल्टा एल दोन्हीसाठी सेम करा. तर मी पहिल्यांदा F1 डिवायडेड बाय A1 इंटू यंग्स मॉड्युलस सेम असणार आहे आणि इथं याला L1 म्हणलं इज इक्वल टू F2 L2 डिवाइड बाय A2 इंटू काय असणार आहे, यंग्स मॉड्युलस. ठीक आहे, आता क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना F1 म्हणजे पहिल्यामध्ये अप्लाय केलेला फोर्स, हा कॅपिटल F म्हणूयात, आणि F2 म्हणजे दुसऱ्यामध्ये अप्लाय केलेला फोर्स, हा झाला F1 आणि हा काय झाला, बोल F2 झाला. जस्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. F1 ची व्हॅल्यू मला माहिती आहे F आहे. लेंथ पहिल्याची लेंथ किती बेटा, बोल 3l, हे 3l डिवाइड बाय क्रॉस सेक्शन एरिया दिला A आणि यंग्स मॉड्युलस y इज इक्वल टू F2 ची व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करायची. मी ॲज इट इज ठेवली F2 इंटू लेंथ ऑफ सेकंड वायर इज l डिवायडेड बाय क्रॉस सेक्शन एरिया ऑफ सेकंड वायर इज 3a आणि इंटू काय असणार आहे, यंग्स मॉड्युलस इंटू या ठिकाणी यंग्स मॉड्युलस. तर काय काय कॅन्सल होणार सांगा मला, l कॅन्सल झाला. ठीक आहे, हा एरिया कॅन्सल झाला, हा यंग्स मॉड्युलस कॅन्सल झाला, हा 3 या साईडला आला. तर F2 इज इक्वल टू, हे F2 इज इक्वल टू 3 इंटू 3 किती झालं बेटा, बोल 9. हे 9 इंटू काय असणार आहे F, म्हणजे सेकंड वायरवर जो फोर्स लावायचा आहे तो 9 टाइम्स असणार आहे इनिशियल फोर्स. ठीक आहे, जो इनिशियल फोर्स आहे त्या इनिशियल फोर्स हा 9 टाइम्स जर असेल तर दोन्हीमध्ये होणारं एक्सटेन्शन एक्झॅक्टली कसं असणार आहे बेटा, बोल सेम असणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन काय म्हणलं बघा, when the block of mass capital M is suspended by a load of wire of length L, the length of wire becomes capital L plus small n, the elastic potential energy stored in extended wire is. ठीक आहे, क्वेश्चन आज दिलाय की एक वायर आहे, ह्या वायरला तुम्ही लोड लावला, इनिशियल लेंथ L होती, एक्सटेन्शन किती झालं बेटा, बोल L प्लस स्मॉल एल, म्हणजे स्मॉल एल एवढं एक्सटेन्शन झालंय आणि तुम्हाला विचारलं की हे मास इथं किती अटॅच केलं, M इतकं मास अटॅच केलं, तर टोटल एनर्जी इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी किती स्टोअर झाली असेल. तर टोटल इलास्टिक पोटेन्शियल जर मला कॅल्क्युलेट करायची असेल तर इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू हाफ स्ट्रेस इंटू स्ट्रेन इंटू काय असणार आहे बेटा, बोल व्हॉल्यूम. हाफ स्ट्रेस इंटू स्ट्रेन इंटू व्हॉल्यूम. हाफ स्ट्रेसची व्हॅल्यू किती असणार आहे, फोर्स डिवाइड बाय एरिया, फोर्सची व्हॅल्यू असणार आहे mg आणि डिवाइड बाय एरिया किती, बोल a इंटू स्ट्रेनची व्हॅल्यू असणार आहे चेंज इन लेंथ डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ. बरं चेंज इन लेंथ किती झाली असणार, स्मॉल एल एवढी ही चेंज इन लेंथ असणार आहे, तर चेंज इन लेंथ L डिवाइड बाय कॅपिटल L इंटू व्हॉल्यूम. आता वायरचं व्हॉल्यूम किती असतं, क्रॉस सेक्शन एरिया इंटू काय असणार आहे, लेंथ. तर क्रॉस सेक्शनल एरियाची व्हॅल्यू असणार आहे A इंटू लेंथची व्हॅल्यू असणार आहे कॅपिटल L. ठीक आहे ना, हे कॅपिटल L. तर आता सॉल्व्ह करायला, आता बघा हा एरिया आणि हा एरिया कॅन्सल, हा L कॅन्सल, म्हणजे आन्सर सिम्पली किती आलं, बोल 1/2 capital mg into small l, and this is your total elastic potential energy stored inside the wire. वायर मध्ये स्टोअर झाली टोटल इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी असणारी ही व्हॅल्यू आहे. लक्षात आलं बेटा, एकदम इझी क्वेश्चन आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणलं, अ वायर ऑफ लेंथ कॅपिटल एल, हे वायर ऑफ लेंथ कॅपिटल एल, हे वायर ऑफ लेंथ कॅपिटल एम having area of cross section A is hanging from a fixed support, then the length of wire changes from L1 when the mass M is suspended from its free end, then the expression for a Young's modulus is. Simple question आहे. Young's modulus चा फॉर्म्युला विचारला, Young's modulus equal to stress divided by strain असतं. हे स्ट्रेस डिवाइडेड बाय काय असणार आहे, स्ट्रेन. तर स्ट्रेसची व्हॅल्यू असणार आहे लोड डिवाइडेड बाय क्रॉस सेक्शन आणि स्ट्रेन असणार आहे डेल्टा एल डिवाइड बाय काय झालं, बोल एल झालं. आता फोर्स किती बेटा, बोल फोर्सची व्हॅल्यू, लोड जर एम अप्लाय केला असेल तर लोड फोर्सची व्हॅल्यू असणार आहे mg डिवाइडेड बाय क्रॉस सेक्शन एरिया आहे ए ॲज इट इज. बरं चेंज इन लेंथ काय असणार आहे, चेंज इन लेंथ असणार आहे फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू, आणि इनिशियल व्हॅल्यू काय असणार आहे एल, म्हणजे mgl डिवाइड बाय ए L1 मायनस एल. हे सिंपल क्वेश्चन आहे एकदम.
ठीक आहे ना, एकदम साधा सोपा क्वेश्चन विचारला होता 2020च्या एक्झाममध्ये. चलो नेक्स्ट. हां, सरफेस टेन्शनवरचा हा क्वेश्चन आहे. सरफेस टेन्शनवरचा क्वेश्चन काय म्हणतो, अ वॉटर रायझेस टू हाईट एच इन अ कॅपिलरी ट्यूब. कॅपिलरी ट्यूबमध्ये एक वॉटर एच इतक्या हाईटवर राईज होत असतं. इफ द लेंथ ऑफ कॅपिलरी ट्यूब इज अबोव द सरफेस ऑफ वॉटर इज मेड लेस दॅन एच, म्हणजे इनसफिशियंट लेंथ आहे कॅपिलरी ट्यूबची जी लेंथ आहे बेटा ती इनसफिशियंट आहे. म्हणजे पहिल्यांदा राईज समजा एच इतक्या हाईटला होत होता कॅपिलरी ट्यूबमध्ये, ठीक आहे. आता त्यांनी काय म्हणले, एच इतक्या हाईटची ट्यूब घ्यायचीच नाही, ट्यूब थोडं कमी हाईटची, समजा इथं 10 सेंटीमीटर असेल तर इथं 5 सेंटीमीटरची जर कॅपिलरी ट्यूब घेतली तर राईज किती न होईल किंवा एक्झॅक्टली काय होईल. तर नेहमी लक्षात ठेवा, हा जो राईज होणार आहे, बऱ्याच जणांना वाटतं की असं बाहेर फाउंटेन पडतं, पण फाउंटेन कधीच पडत नाही. काय होतं, मेन जे रिझन आहे कॅपिलरी राईजचं, ते रिझन काय आहे की ज्या वेळेस सरफेस या साईडचं प्रेशर जास्त होईल त्यावेळेस हे वॉटर हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे वरच्यावरी फ्लो होत जाते. म्हणजे जो कॅपिलरी राईज व्हायला लागलाय तो ॲक्च्युली कशामुळे व्हायला लागलाय, प्रेशर डिफरन्समुळे व्हायला लागलाय. साईडचं जे प्रेशर आहे, समजा हा सी पॉईंट आहे, ह्या सी पॉईंटचं प्रेशर आणि ह्या ए पॉईंटचं प्रेशर ज्यावेळेस सेम होईल, बरं ए पॉईंटला प्रेशर कोणामुळं, हे जे लिक्विडचं कॉलम आहे या ठिकाणी, जे वॉटरचं कॉलम असेल, ह्या कॉलममुळं त्या पॉईंटला पडणारं जे प्रेशर आहे ते प्रेशर आणि सी पॉईंटचं प्रेशर हे जर सेम झालं तरी कॅपिलरी राईज अजिबात होणार नाही. त्याच्यानंतर एक्झॅक्टली सेम फिनॉमिना, जर तू इनसफिशियंट जर लेन घेतलीस तर इनसफिशियंट लेन म्हणजे ॲक्च्युली त्याला पाणी साठलेलं पाहिजे, म्हणजे इथून वॉटर येत जाणार येत जाणार येत जाणार, बरं बाहेर तर आता पडू शकत नाही. तर या ठिकाणी असा थोडासा असा डोम होतो, वॉटरचा असा ड्रॉप तयार होतो, आणि हे वॉटरचा ड्रॉप म्हणजे या ठिकाणी मास क्रिएट होतं, हेवी मास वॉटरचं क्रिएट होतं, आणि हे मास आणि ह्या कॉलममधलं मास हे दोन्ही मिळून या पॉईंटला प्रेशर इक्वल करतात, या सी पॉईंटचं आणि ए पॉईंटचं प्रेशर इक्वल करतात, आणि त्याच्यानंतर आता इथं अजिबात कॅपिलरी राईज होत नाही. म्हणजे कॅपिलरी राईज असण्याचं जो काही बेसिक रिझन आहे तो असणार आहे या ठिकाणी प्रेशर डिफरन्स बिटवीन टू पॉईंट्स. लक्षात आलं बेटा, म्हणजे आन्सर असणार आहे वॉटर रायझेस टू अप टू द टॉप ऑफ कॅपिलरी ट्यूब अँड स्टेज देअर विदाऊट ओव्हरफ्लोईंग. बाहेर पडत नाही, त्या ठिकाणी थांबतं ते, ठीक आहे ना. फाउंटेन तर अजिबात पडत नाही, हे लक्षात ठेवायचं, फाउंटेन अजिबात होत नाही, ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. हां, क्वेश्चन काय म्हणलं, अ सोप बबल हॅव्हिंग अ रेडियस ऑफ 1 mm. सोप बबल ची रेडियस किती दिली बेटा, बोल 1 mm, इज अ ब्लोन फ्रॉम द डिटर्जंट सोल्युशन हॅव्हिंग सरफेस टेन्शन 2.5 into 10⁻⁻² Newton per meter. The pressure inside the soap bubble is equal at a point Z0 below the free surface of water. म्हणजे त्या सोप बबलच्या आतमधले जे प्रेशर आहे त्या प्रेशरची व्हॅल्यू, आणि ही व्हॅल्यू कुणाला इक्वल आहे, जर तुम्ही एखाद्या फ्री सरफेसहून Z0 एवढ्या डेप्थला जर गेलात तर त्या पॉईंटचं प्रेशर आणि सोप बबलच्या आतलं प्रेशर हे दोन्ही प्रेशर कसे आहेत बेटा, बोल सेम आहेत. तर तुम्हाला व्हॅल्यू ही Z0 किती असेल अशी व्हॅल्यू विचारली. चला सॉल्व्ह करूत आपण. मला सांगा, एक सोप बबल आहे, ह्या सोप बबलमध्ये जे काही एक्सेस प्रेशर आहे, हे एक्सेस प्रेशरची व्हॅल्यू तुला दिली, एक्सेस प्रेशर इज इक्वल टू 4T/R. एक्सेस प्रेशर म्हणजे काय आहे बेटा, इंटरनल प्रेशर मायनस एक्सटर्नल प्रेशर. एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू ॲटमॉस्फेरिक असणार आहे 4T/R. म्हणजे सोप बबलच्या आतमध्ये प्रेशर जे आहे एक्झॅक्ट ॲब्सोल्यूट प्रेशर, त्या ॲब्सोल्यूट प्रेशरची व्हॅल्यू असणार आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस 4T/R. दिस इज द इंटरनल प्रेशर ऑफ सोप बबल. हे कुणासोबत इक्वल आहे बेटा, बोल, जर तू या इतक्या डेप्थमध्ये गेलास, म्हणजे वॉटरमध्ये या इतक्या डेप्थमध्ये जर गेलास, हे वॉटर कॉलम घेऊ आपण, हे वॉटर कॉलममध्ये एच इतक्या डेप्थला किंवा Z0 एवढ्या जर डेप्थला गेला तर Z0 डेप्थला प्रेशरची व्हॅल्यू काय असणार आहे, वरती असणार आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस H ρg, म्हणजे या पॉईंटचं सी पॉईंटचं जे प्रेशर असणार आहे ते असणार आहे पी ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस Z0 रो इंटू जी H ρg. हे दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत बेटा, बोले सेम म्हणायला लागले. चला सॉल्व्ह करायचा आता पुढे क्वेश्चन. ह्या दोन्ही व्हॅल्यू इक्वेट करा. तर PA प्लस 4T/R इज इक्वल टू काय असणार आहे, PA प्लस Z0 रो जी. तर प्रेशर प्रेशर पी ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॅन्सल झालं बेटा. आता या ठिकाणी 4T/R हे रो खालच्या साईडला आलं आणि जी सुद्धा खालच्या साईडला इज इक्वल टू Z0. व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट करा. हे 4 इंटू 2.5 इंटू 10⁻⁻², ठीक आहे ना, डिवायडेड बाय आर ची व्हॅल्यू तुला दिली. आर किती दिलं बेटा, बोल, रेडियस ऑफ सोप बबल हे 1 mm दिलं आहे. 1 mm म्हणजे 10⁻⁻3. बरं, डेन्सिटी ऑफ वॉटर इज 10⁻3 आणि जी ची व्हॅल्यू किती असणार आहे, बोल 10. ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर ते आन्सर किती येतं बेटा, बोल 1 सेंटीमीटर.
दिस इज युअर आन्सर. ठीक आहे, ही पूर्ण व्हॅल्यू आन्सर सॉल्व्ह करून किती असते 1 सेंटीमीटर. चलो, हे सरफेस टेन्शनचा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चनला आपण डिस्कस करूयात. क्वेश्चन खूप छान आहे बघ. क्वेश्चन हा खूप छान क्वेश्चन आहे सरफेस टेन्शनवरचा. क्वेश्चन काय विचारलाय, अ कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस आर इज इमर्ज इन अ वॉटर रायझेस इन टू हाईट ऑफ एच. म्हणजे एका कॅपिलरी ट्यूबमध्ये जो राईज व्हायला लागला तो राईज कितीचा व्हायला लागला एच, ज्यावेळेस त्याची रेडियस किती असणार आहे स्मॉल आर. द मास ऑफ वॉटर इन अ कॅपिलरी ट्यूब इज 5 ग्राम. 5 ग्राम एवढं राईज आहे. अनदर कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस 2r, दुसरी कॅपिलरी ट्यूब आहे त्याची रेडियस किती बेटा बोल 2r, इज इमर्ज इन द वॉटर. द मास ऑफ वॉटर दॅट विल राईज इन दिस ट्यूब, त्यावेळेस राईज कितीचा असेल असा क्वेश्चन आहे. तर मला सांगा कॅपिलरीमध्ये जो राईज असतो ना बेटा, तो राईजला समजून घ्या आधी. समजा हा कॅपिलरीमध्ये वॉटर असं वर आलंय, समजा ही कॉलम आहे वॉटरचा, एवढा कॉलम वर आलाय. तर नेहमी लक्षात ठेवायचं की हे जे वेट आहे, हे पूर्ण जे वेट आहे mg, ह्याला बॅलेन्स कोण करायला लागले, तर वरच्या साईडला फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन लागत असतो. काय लागतो, फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन, आणि त्याची व्हॅल्यू असते टी कॉस थिटा इंटू सरफेस टेन्शन इंटू लेंथ. लेंथची व्हॅल्यू असणार आहे 2πr. हे 2πr इंटू टी कॉस थिटा हे बॅलेन्स करतं. कुणाला बॅलेन्स करतं, mg ला. म्हणजे टी कॉस थिटा इंटू 2π स्मॉल आर इज इक्वल टू काय असणार आहे mg. म्हणजे लॉजिकल आहे, टी कॉन्स्टंट आहे, गिवन सोल्युशनसाठी सरफेस टेन्शन कॉन्स्टंट असणार आहे, थिटा कॉन्स्टंट असणार आहे, 2π कॉन्स्टंट असणार आहे, जी कॉन्स्टंट असणार आहे. ह्याचा अर्थ आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असणार आहे बोल मास. हे जे मास असणार आहे कॅपिलरी ट्यूब मधलं त्याला डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे. म्हणजे सिम्पली काय झालं, R1 बाय R2 इज इक्वल टू M1 अपॉन M2. सॉल्व करा बरं. R1 ची व्हॅल्यू, पहिली रेडियस किती दिली बेटा बोल स्मॉल आर. रेडियस त्यांनी दिली स्मॉल आर, त्यावेळेस जे मास असणार आहे ते मास दिले 5 ग्राम. सेकंड टाइमला रेडियस दिली डबल, तर मास त्यांनी विचारले. मासची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू आपण M2. हे क्रॉस जर मल्टिप्लाय केलं तर M2 ची व्हॅल्यू किती यायला लागली 10 ग्राम. ठीक आहे, म्हणजे 10 ग्राम कॅरी करू शकते. जर कॅपिलरीची रेडियस जर डबल केली तर जे काही मास कॅरी करणार आहे ते किती असणार आहे 10 ग्राम मास कॅरी करणार. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांच्या. चलो, थँक्यू बेटा.